झणझणीत मच्छीचं कालवण आणि कुरकुरीत मच्छी फ्राय, गरमागरम भात असं जर ताट असेल तर कोणाला आवरेल? ह्या पद्धतीने जर मच्छी बनवली पोट भरेल पण मन भरणार नाही। आज मी खुपा मच्छी आणली आहे। या मच्छीला खुपा मच्छी असं म्हणतात। हिला आता आपण कट करून घेऊया। पहिलं शेप कट करू आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे। नमस्कार मंडळी, मी अनिता, बकुबाई किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण खुप्याचं कालवण आणि खुप्याची मच्छी फ्राय असे दोन प्रकार बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। मच्छीचे तुकडे असे गोल गोल आकारामध्ये मी आधी कट करून घेते पोटाच्या भागातले। ही मच्छीचे तुकडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। पोटाचा भाग हा गोल गोल आकारामध्ये फ्राय साठी कट करते आणि डोक्याच्या भागाचं आपल्याला कालवण करायचं, शेपीच्या आणि डोक्याच्या भागाचं। तर आता याला स्वच्छ धुवून घेतलंय मी। शेपीचा आणि डोक्याचा भाग बाजूला केलाय आणि मधला पोटाचा भाग असा गोलाकार मध्ये कट करून याला आपण फ्राय करणार आहोत आणि याचं कालवण करायचं। चला तर मग कालवण करायला घेऊया। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेते। कढई आपण गॅसवर नाही ठेवली आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे, अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा आगरी कोळी मसाला घेतलाय। तुमच्याकडे आगरी कोळी मसाला नसेल तर तुम्ही घरचा वापरला तरी सुद्धा चालेल। 4 मिरच्या उभ्या कट करून घेतल्यात, 1 मोठा वांगा कट करून घेतलात, 3 ते 4 आमसूल अख्खे टाकलेत आपण। चवीपुरतं मीठ घालायचंय आणि जे शेपीचा आणि डोक्याचा भाग जो होता तो आता आपण याच्यात टाकून घ्यायचा आहे। हाताने ज्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक तुकडीला हा मसाला लावून व्यवस्थित घ्यायचा आहे चोळून। तुम्ही हवं त्याला 5-1 मिनिटं ठेवू शकतात। 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी घालून घेणार आहोत। आता मी गॅस चालू केलाय आणि कढई गॅसवर ठेवली आहे। हलक्या हाताने आपण आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मच्छीचं कालवण एकदम फास्ट हलवायचं नाहीये। त्याला ढाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं कमी गॅसवर शिजवून देऊ। मच्छी फ्राय साठी जी तुकडी ठेवली होती